तुला व्हॉट्सअप फेसबुकवर लिहायला काय होतं माकडा? तुझं पोट भरलं, तू लोकांच्या जेवावर खाणारा, तू एकदा मिळू दे तुझा सुद्धा हिशोब पुरा करणार आहे. आरक्षण मिळू दे, तुला सुद्धा हिशोब पुरा होणार आहे तुझा. तू आज लिहितो, तुला गोड लागतंय. इथं किती अंगावर घ्यावं लागतात आम्हाला माहिती, किती दुश्मन अंगावर घ्यायला लागतात कोणाकोणाचे. तुला बोलून काय होत नाही? तुला काय अक्कल आहे का? जरांगे पाटलांनी आज पत्रकार परिषद घेत 15 तारखेच्या उपोषणाची माहिती दिली. यावेळी जरांगे पाटलांनी नारायण राणेंचा चांगला समाचार घेतला. अरे तू मराठा असून देखील मराठ्यांना विरोध करतो, बाकींचे विरोध करत असतील त्यांचं समजू शकतो. मी इतका त्याग करून चिकटपणाने ही लढाई लढत आहे. तू लढून दाखव. नुसतं फेसबुकवर लिहून काही होत नाही रे माकडा, असा जोरदार हल्लाबोल जरांगे पाटलांनी केला. काही दिवसापूर्वी नारायण राणेंनी मराठा समाजाला मिळालेल्या आरक्षणाचा विरोध केला होता व टीकाही केली होती. आज त्याच राणेंच्या टीकेचा जरांगे पाटलांनी चांगला समाचार घेतला. मी इतका त्याग करून, इतका चिकटपणानं सातत्याने ही लढाई लढतो. इतकी तू लढून दाखव. चल तू इतकी, फक्त मी लढतो इतकं रात्रंदिवस माझ्यासारखं फिरून दाख. मी 4-4 रात्री 4-4 दिवस सलग जागवतो आणि सलाईन घेऊन पुन्हा दुसऱ्या दिवस सकाळी जागेव. तुला व्हॉट्सअप फेसबुकवर लिहायला काय होतं माकडा? तुझं पोट भरलं, तू लोकांच्या जेवावर खाणारा, माझ्या गोरगरिबांचा कावटळा करतोय. माझे इतकं तू लढून दाख. 5 महिने झाले या जागेवर बसून मी. 5 महिने नसताय पत्रकारांनी माझं वाजविलं असतं. एक बी पाऊल माझं चुकीचं पडलं असतं तरी ते माझ्या नजरासमोर येते. तर पत्रकार बांधव सुद्धा, मी सुद्धा हालत सुद्धा नाही जागेवर. तुला होतंय काय नेमकं? तू एकदा मिळू दे, तुझा सुद्धा हिशोब पुरा करणार आहे. आरक्षण मिळू दे, तुला सुद्धा हिशोब पुरा होणार आहे तुझा. तू आज लिहितो, तुला गोड लागतंय. इथं किती अंगावर घ्यावं लागतात आम्हाला माहिती, किती दुश्मन अंगावर घ्यायला लागतात कोणाकोणाचे. तुला बोलून काय होत नाही? अरे मराठ्यांची एवढी दहशत बसली, मुंबईत जायच्या आधीच दिलं ना. याच्यापेक्षा काय पाहिजे होतं तुला? तू म्हणतो मुंबईला गेल्यामुळं काहीच मिळालं नाही. अरे मराठी नुसती इथून निघालं की तिथं धसकी बसली त्यांना आणि त्या धवशीवर देऊन टाकलं. उलट तुला सोशल मीडियावर काही नाही मिळालं लिहिण्यापेक्षा तो म्हणायला पाहिजे होतं सरकारला धडकी भरली ना, अर्ध्या रस्त्यातच दिलं. तो उलट मराठी किती ताकदवर आहे हे दाखवायला पाहिजे होतं. तू मराठी कमजोर आहे असं दाखवायला लागलास. तुला काही अक्कल आहे का? या व्हिडिओवर तुमची प्रतिक्रिया नक्की लिहा.